नमस्ते, मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे अजून एक कोलम रांगोळी. हो मैत्रिणो, कोलम रांगोळी आणि कोलम रांगोळी बनवण्याची परंपरा सुमारे 5000 वर्षापूर्वीच पासूनची आहे. अगदी कोलम 2 कार्य करतात. धार्मिक आणि शोभेच्या ठिकाणी तर ते सजावटीचं काम करतातच, पण पूर्वीच्या काळी कोलम हे भाताच्या पिठापासून किंवा भाताच्या राईस पिठीपासून बनवली झालेली पिठी आणि काही धान्य आणि काही भाज्या ह्यापासून काढले जाणाऱ्या डिझाईनपैकी एक होते. आणि अशाच डिझाईन्स आपण तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. आपण त्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे व्हेरिएशन्स आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो व्हेरिएशन तुम्ही आत्तापर्यंत बघत आलेलाच आहात. कोलम रांगोळीचे असे विविध डिझाईन आपण रेडी रांगोळीच्या माध्यमातून करायला सुरुवात केलेली आहे, जे मला वाटत नाही की कोणत्याही चॅनलवर तुम्हाला हे मिळेल. कोलम रांगोळीचं हे महत्त्व सजावटीचं तर आहेच, पण त्या रांगोळींना धार्मिक वैज्ञानिक असे दोन्ही स्तरावर महत्त्व आहे मैत्रिणींनो. देवी लक्ष्मीचं स्वागत हे कोलम रांगोळीने केलं जातं. कोलम रांगोळी हे समृद्धीचं प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीकसुद्धा मानलं जातं. का माहिती आहे? कारण कोलम रांगोळीमध्ये कलेबरोबरच गणिती तत्वांचा वापर केलेला असतो. केवळ नशीबच नाही, तर आपल्या मनाचे, आपल्या विचारांचे आणि आपल्या दृष्टिकोनाचे विविध पैलू उघडवण्यासाठी सुद्धा कोलम रांगोळी ह्यांच्या भौमितिक रचना मदत करत असतात. कोलम रांगोळी हे फार विशेष लक्ष्मी आगमनासाठी काढलेली रांगोळी मानली जाते. धनसमृद्धी आणि संपदा अशी विविध कलेने नटलेली ही रांगोळी काहीशी मी अशी ट्रेस करून घेतली आहे. ट्रेस करून झाल्यानंतर पहा किती सुंदर अशी डिझाईन दिसते. आपल्या महत्त्व पटवून देता देता तुम्हाला हे सांगायचीच विसरले की आपण सुरुवात कशी करायची आहे. मैत्रिणींनो, इथे मी A3 OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची आणि A3 प्रिंटआउट घेतली आहे त्या डिझाईनची. त्यावर आपली OHP शीट फिक्स करून घ्यायची आणि डिझाईन कॅमलिन पेंट मार्करने ड्रॉ करून किंवा ट्रेस करून घ्यायची. ड्रॉ आणि ट्रेस केलेली डिझाईन काहीशी अशी दिसेल. ड्रॉ आणि ट्रेस करून झाल्यानंतर सीझरने, अगदी शार्प सीझर घ्यायची बरं का, आपली जी डिझाईन आहे ती लाईन टू लाईन कट करून घ्यायची. काहीशी अशी दिसेल आणि त्यावरच काही ठराविक ठिकाणी पहा, काही ठराविक ठिकाणीच मी कलर भरून घेत आहे. जर तुम्हाला कलर भरायची इच्छा नाही आहे तर कलर नाही भरले ना तरीसुद्धा सुंदर दिसते. खाली एखादे कलरचं आपण बोलू शकतो की एक कलर मारून घ्यायचा, की मारून म्हणजे कलर टाकून घ्यायचा रांगोळीचा आणि त्यावर ही आपली ट्रेस केलेली शीट ठेवायची. अगदी रांगोळी काढल्यासारखाचा लुक येतो आणि अगदी सुंदर असं ते डिझाईन दिसतं. कोलममध्ये भौमितिक आकार आणि गणिती तत्त्व अशी असतात की ही फिबोनाची मालिका यांचा वापर करतो. ही रांगोळी काढल्याने तणावमुक्त होतो असं म्हणतात. रांगोळीचं स्वरूप हे प्रदेशानुसार बदलत राहतं. म्हणजेच महाराष्ट्रात बघा ना, आपल्याकडे अगदी डॉटेड रांगोळीसुद्धा अगदी तसंच काम करतं. एकूण एक बिंदू, एकूण एक डॉट जोडताना आपली मनाची तल्लख बुद्धी आणि आपल्या प्रत्येक रचनेमध्ये असलेलं ज्ञान आणि संकल्पना या सगळ्यांना जोडलेलं असतं, नाही का? रांगोळी काढल्याने आपलं मन तर शांत होतंच हो, पण आपण मन एकाग्र करू शकतो आपण. अशा तर आपल्याकडे बरेच कला आहेत, म्हणजे शिवणकाम, विणकाम, इवन मला तर असं वाटतं की जेवण बनवण्याचं स्किलसुद्धा प्रत्येक गृहिणीला एक वेगळ्या प्रकारचं मनशांती आणि एकाग्रता, शांतता प्रदान करत असते. आणि मला तर असं वाटतं ज्या गृहिणीला आणि ज्या माझ्या मैत्रिणींना ज्यामध्ये इंटरेस्ट असेल त्या सगळ्या कला, सगळ्या गोष्टी तुम्हाला करून पाहायला हव्यात. त्यामध्ये काहीतरी नवीन नवीन तुम्ही शिकायला हवं, जेणेकरून तुम्ही एक नवीन अशा विश्व तुमच्यासाठी उभं करू शकता, हो की नाही?
आता याच रांगोळीमध्ये पहा ना, आपण सगळीकडे नाही रांगोळी भरत आहोत, आपण फारच सिलेक्टेड ठिकाणी रंग भरून घेत आहोत मैत्रिणींनो. इथे मी 2 रंगसंगती ठरवले होते, रेड अँड पिंक. म्हणजे जिथे जिथे लोटस आहे तिथे तिथे आपण पिंक रंगाचा म्हणजेच पिंक रांगोळीचा वापर करणार आहोत. ही रांगोळी ना मार्गशीर्ष पूजेच्या ठिकाणी त्याच्या चौरंगाखाली, पाटाखाली, त्याच्या भोवती, त्याच्या बाजूला किंवा जिथे आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही रांगोळी ठेवू शकता. अगदी दिवसभर राहील, कारण मार्गशीर्षची पूजा मांडल्यानंतर काही दिवसभर 1 दिवसासाठी ती ठेवत नाही आपण. आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी जेव्हा आपण त्याची मांडणी करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ते सगळं पूजा मांडणी जे आहे ती उत्तर पूजा करून त्याचं आपण जे काही आहे ते विसर्जित करत असतो. म्हणजेच आपल्याला जवळपास ही रांगोळी 1.5 दिवस टिकवायची आहे. तर अशासाठी रेडी रांगोळी हा एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या घरी जर लहान बाळ असेल, जसं माझ्या घरी आतापर्यंतचं 3-4 वर्ष लहान बाळ असल्याने किंवा लहान मुलं असल्यामुळे रांगोळी काही घरातल्या घरात टिकणारी नाही, तर काय करता येईल त्यासाठी केलेला हा प्रयोग आहे आणि हा प्रयोग उत्तमरित्या काम करतो. अगदी ताटाखाली म्हणू नका, पाटाखाली म्हणू नका, चौरंगापुढे, देवापुढे, पूजेच्या ठिकाणी म्हणू नका, सगळीकडे तुम्ही हा रेडी रांगोळीचा डिझाईन्स किंवा रेडी रांगोळीचा प्रकार वापरू शकता. आणि मला खरंच आनंद होतो आहे की अशा नवीन नवीन गोष्टी आपण आपल्या मैत्रिणींना देऊ पाहतो आहे आणि नवीन नवीन गोष्टी ते सुद्धा आनंदाने शिकवतात. म्हणजे प्रिंट आणि डिझाईन्स ह्यांना दिलेल्या भरभरून प्रतिसाद तुमचा जेव्हा पाहतो आहे, तेव्हा तुमचा उत्साह जेव्हा पाहतो आहे, तेव्हा आपल्या लक्षात येतं की ह्या रांगोळ्या किती प्रसिद्ध होत आहेत. पहा, इथे मी फक्त रांगोळीचा एकच लेअर चढवला आहे, पण तो लेअर किती गडद आहे, तो लेअर किती थिक आहे. त्यामुळे मला दुसरा लेअर मारण्याची गरज वाटत नाही. जर तुम्हाला तुमची OHP शीट खूपच ट्रान्सपरंट दिसत असेल तरच तुम्ही अर्धा तासानंतर दुसरी लेअर मारा. आता हे कॅमलिन पेंट मार्कर काम कसं करतं बघा. मी इथे तुम्हाला OHP शीट फोल्ड करून दाखवते, प्रॉपर फोल्ड करते, पण इंक कुठेही डिस्ट्रॅक्ट होत नाही आहे. जसं सपोज जर इथे आपण व्हाईटनर मारला असता किंवा व्हाईट पेन मार्कर वापरला असता तर इंकला मध्ये स्क्रॅच आलं असतं किंवा ती इंकमध्ये खंड पावली असती किंवा निघाली असती, पण ही कुठेही निघत नाही मैत्रिणींनो. अगदी काही लोक बऱ्याच अशा चॅनलमधून तुम्हाला असे वेगवेगळे प्रोडक्ट्स दिसतील, पण तुम्ही हाच कॅमलिन पेंट मार्कर वापरावा जो मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि हे सुद्धा कळवावं की हो अजून कोणत्या कोणत्या डिझाईन्स तुम्हाला आमच्या चॅनल थ्रू बघायला आवडतील. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.